नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि ऑफिशियल अपडेट घेऊन आलेलो आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका नवीन शासन निर्णयाबद्दल म्हणजेच GR बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, जो अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग थेट या शासन निर्णयाकडे वळूया. त्याआधी चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. हे GR असेच आर्टिकल किंवा सर्क्युलर्स मिळवायचे असतील तर व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा डिस्क्रिप्शनमधली पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा शासन निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून 7 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तुम्हाला आठवत असेल की किंवा माहीतच असेल की 18 एप्रिल 2022च्या एका जुन्या शासन निर्णयानुसार गड्ड संवर्गातील सर्व पदे ही मृत म्हणून घोषित करण्यात आलेली होती. आता हे बऱ्याच महिन्यापासून आपण खूप व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की या पदांवर नव्याने भरती होणार नाही, पण आता शासनाने अनुकंपा तत्वावरील उमेदवारांचा विचार करून एक सकारात्मक जे पाऊल आहे हे उचललेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने 17 जुलै 2025 रोजी अनुकंपा नियुक्तीचे जे सर्वसमावेशक धोरण जे आहे ते निश्चित केले होते. त्याचा आधार घेत हा नवीन जो निर्णय GR आहे तो पब्लिश केला गेलेला आहे. या नवीन GR नुसार नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई म्हणजेच गड्ड संवर्गातील एक पद अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे जे पद मृत घोषित केले होते ते आता प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेऊन अनुकंपा नियुक्तीसाठी पुन्हा जिवंत करण्यात आलेले आहे. सध्या एक पद आहे, पण बघा जेही अशा प्रकारची पदं आहेत शासन याचा विचार करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची अट शासनाने घातली आहे जी तुम्हाला समजून घेणे खूप गरजेचं आहे. या गटच्या पदावर अनुकंपा तत्वावर ज्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाईल तो कर्मचारी जेव्हा पदोन्नत होईल म्हणजे प्रमोशन होईल किंवा सेवानिवृत्त होईल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर हे पद रिक्त झाले तर ते पद नियमित पद म्हणून व्यपगत होईल, म्हणजेच कायमचे रद्द होईल. थोडक्यात सांगायचं तर हे पुनर्जीवित तर केलं जाईल, पण फक्त त्या विशिष्ट उमेदवाराच्या कार्यकाळापुरतंच हे मर्यादित असणार आहे. म्हणजे पुन्हा हे एकदा आत्ता जिवंत केलेलं आहे, पुन्हा हे मृत वापस घोषित केलं जाईल. हा अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तुम्ही जे आहे याला ॲक्सेस करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे. मित्रांनो, शासनाचे असेच नवीन निर्णय जे आहेत, स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.